नमस्कार. आज आपण आलेलो आहोत जंगलामध्ये आणि आता सध्या जर सगळं तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की सगळ्या वृक्षांची जी पानगळ आहे ती झालेली आहे, म्हणजे पानं झडून गेलेली आहेत. तर हा वसंत ऋतू आहे. वसंत ऋतूमध्ये झाडांची पानं गळतात आणि आता येणारा जो चैत्र आहे गुढीपाडव्यापासून, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे चैत्र पाडवा, तर त्याला पालवी फुटायला सुरुवात होते नवीन. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये थंडीमध्ये साठलेला जो कफ आहे, गोठलेला जो कफ आहे, तो ह्या उन्हाच्या पूर्ण तीव्रतेने पातळ होतो. आणि या दिवसामध्ये आपल्याला घराघरामध्ये लहान मुलं जी आहेत त्यांच्या नाकातून सर्दी, खोकला असे आजार बघायला मिळतात. मोठी माणसं, वयस्कर माणसं सुद्धा त्रस्त होतात. याच्यासाठी आयुर्वेदामध्ये एक वमन म्हणजे उलटीद्वारे शरीराचे शुद्धीकरण अशी एक प्रोसिजर सांगितलेली आहे. तर हा वमन नावाची जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये हे साठलेला जो कफ आहे विकृत, तो ह्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि शरीराची नॅचरल टेंडन्सी अशी होते की जो कफ आहे ते उलटी आल्यासारखं सेन्सेशन होणं आणि मळमळ होणं, डोकं दुखणं यासारखे विकार या दिवसामध्ये होतात. तर हा जो विकृत कफ आहे तो शरीरातून बाहेर टाकण्यासाठी शरीराला मदत करणं म्हणजे ती वमन प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये औषधी काढा असेल किंवा उसाचा रस असेल, दूध असेल, यासारखे वामक द्रव्य, उलटी होणारी द्रव्य पाजली जातात पेशंटला. भरपूर त्या उलटीद्वारे शरीरातून तो कफ बाहेर काढला जातो. तर आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याकडे आता ती प्रोसिजर सुरू होते आणि त्या वमन महोत्सव आपण भरवतो. आणि त्याच्यामध्ये रेग्युलर फीपेक्षा 20% डिस्काउंट रुग्णांना देतो की ज्यामुळे शरीराचं शुद्धीकरण रुग्णांनी करून घ्यावं. तर आपण या संधीचा फायदा घ्यावा आणि आमच्या हॉस्पिटलला संपर्क साधून वमन प्रोसिजरसाठी आपलं नाव नोंदवावं. धन्यवाद.